नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी झटपट अशी डाळ मिरची बनवणार आहे। तर अगदी कमी साहित्य लागतं ह्या भाजीसाठी आणि तेवढीच चवदार। सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण ही भाजी बनवू शकतो आणि टिफिनलाही देऊ शकतो अशी ही भाजी आहे। तर इथे हिरवी मुगाची डाळ मी निवडून अशी 2 वेळा धुवून घेतली आणि पाण्यामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटं भिजवत घालायची आहे। ती घेतली आहे। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक चिरून घेतला आहे। कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। ही भाजी सुकी बनवायची आहे आपल्याला। आता हे तेल गरम होईस्तोवर आपण ह्या लसणीच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक अशा चिरून घ्यायच्या। ठेचून न घेतल्या तरी चालतात, फक्त लसणाची पेस्ट नाही करायची आपल्याला। मी इथे बारीक असे तुकडे करून घेते लसणाचे। थोडासा जास्त घ्यायचा, कारण आपण या भाजीमध्ये फार मसाले वापरणार नाही आहोत। अगदी हलकी फुलकी सहज ही भाजी आपल्याला बनवता येते आणि खायला चवदार लागते। मेन म्हणजे इथे लसूण बारीक चिरून घेतला आहे। ह्या हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक। तेल गरम झालंय, यामध्ये आपण या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। इथे मी 10-12 मिरच्या घेतल्या आहेत। आता यामध्ये लसूण टाकायचा। मिरची आणि लसूण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। इथे मिरची आणि लसूण जे आहे ते छान असा खमंग भाजून घेतला आहे। या डाळीमधलं सुद्धा मी पाणी काढून घेतलंय। आता यामध्ये थोडंसं आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि हळद टाकणार आहोत अर्धा चम्मच एवढी। आता ही भिजवलेली तुरीची आपलं मुगाची डाळ टाकणार आहोत। हिरवी मुगाची डाळ घेतली आहे ती टाकायची। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। डाळ शिजल इथपर्यंत पाणी टाकायचं। साधारण 1 ग्लास पाणी टाकते आणि चवीनुसार मीठ। इथे हिरवीच डाळ घ्या तुम्ही शक्यतोवर, कारण हिरव्या डाळीची मस्त अशी चव येते या भाजीला। आता मिक्स करून झाकण ठेवून आपण ही डाळ अशी छान शिजवून घेणार आहोत, कोरडी करून घेणार आहोत। तर आता 5 ते 7 मिनिटं झाली आहेत। गॅस बंद करते आणि डाळ मस्त अशी मोकळी झाली आहे। हे इथे तुम्ही पाहू शकता, सुटसुटीत झाली आहे आणि छान शिजली सुद्धा आहे। म्हणजे आपल्याला अगदीच अशी गाळ होईल इथपर्यंत शिजवायची नाही। याच्या डाळंब्या अशा छान दिसल्या पाहिजे, म्हणजे ती खायला सुद्धा खूप छान लागते। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। इथे कोथिंबीरचा भरपूर वापर करा, कारण आपण यामध्ये अजिबात मसाले वगैरे टाकले नाहीये। तर कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरचीच असल्यामुळे थोडीशी कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकायची आणि हिरव्या मिरचीचं देखील थोडंसं जास्त प्रमाण घ्यायचं, म्हणजे भाजी छान अशी चमचमीत लागते। तर आपली ही सालीची डाळ मिरची तयार झाली आहे हिरव्या मुगाच्या डाळीची। कशी झाली मला नक्कीच कमेंट करा। अगदी झटपट ही भाजी आपण बनवू शकतो आणि खायला चवदार आहे, पौष्टिक सुद्धा आहे। कारण यामध्ये आपण तेलाचा आणि मसाल्याचा म्हणजे मसाले तर टाकलेच नाही, पण तेल सुद्धा खूप कमी वापरलेलं आहे। तर नक्की करून बघा अशा पद्धतीने। कशी झाली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि शेअरही करा। नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह।